अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्वामी चरित्र सारामृताच्या 11 गुरुवारांचं पारायण कसं करायचं, त्याची सुरुवात कशी करायची, त्याचा संकल्प कसा करायचा आणि त्याचबरोबर त्या अध्यायांचं पठण कसं करायचं. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताच्या 11 गुरुवारांचं उद्यापन कसं करायचं. तर मैत्रिणींनो, हे उद्यापन आपल्याला 11व्या गुरुवारी करायचं आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे, तर जी आपली यथाशक्ती पूजा आहे ती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर स्वामींच्या आरती करायची आहे सकाळची. त्यानंतर आपल्याला जे अध्याय सांगितले आहेत सगळे ते पठण करायचे आहेत. आणि आपल्याला नैवेद्यासाठी स्वामींना त्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे. कारण स्वामींना पुरणपोळी खूप प्रिय होती. त्यामुळे आपल्याला शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा प्रयत्न करायचा आहे. नाही शक्य झालं तर मग आपली जी रेग्युलर भाजी पोळी वरण भात आहे तो नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि एखादा गोडाधोडाचा पदार्थ केला तरीही चालेल, शिरा केला तरी चालेल. आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो 11 मुलं जीव घालायचे आहेत. नाही शक्य झाल्यास 5 जीव घाला, नाहीतर मग एखादी जोडी जीव घाला. आणि त्या दिवशी आपल्याला गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि शक्यतो आपल्याला आरतीला स्वामींच्या प्रयत्न असा करायचा आहे की घरातले सगळेच कुटुंबातले आपले उपस्थित राहिले पाहिजेत. नसतील तरीही चालेल. आणि पण शक्यतो आपण प्रयत्न करावा की सगळेच उपस्थित उद्यापनाच्या आरतीला असावेत. आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर घ्यायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे, तर उद्यापन झाल्याच्या नंतर एक जोडी जीव घालायची, त्याचबरोबर 11 मुलं जीव घालायची आणि गाईला नैवेद्य दाखवायचा आणि मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे. या पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.